झी 24 तास एक पाऊल पुढे. रोकठोक स्पेशल मध्ये आपलं स्वागत. राज्यात पुन्हा छमछमाछम सुरू होणार आहे. राज्यातल्या डान्स बारवर कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबतची राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानं आज फेटाळली आणि राज्य सरकारला मोठा झटका बसला. 3 स्टार आणि त्याच्या वरच्या दर्जाच्या हॉटेलमध्ये डान्सला परवानगी आणि साध्या हॉटेलमध्ये मात्र डान्सला मनाई हा भेदभाव सुप्रीम कोर्टानं अमान्य केला. याशिवाय राईट टू वर्क म्हणजे उपजीविकेचं साधन नाकारण्याचं उल्लंघन होत असल्यामुळं डान्स बारवर बंदी घालता येणार नाही असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टानं आज दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर आता राज्य सरकारनं पुन्हा डान्स बारवर बंदीसाठी बाह्या सरसावल्या आहेत. वेगवेगळ्या उपाययोजनांबाबत सध्या उच्च पदस्थांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत आणि डान्स बार संस्कृतीचे दुष्परिणाम रोखण्यासाठी त्यांच्यावर बंदी घातलीच पाहिजे यासाठी सरकारनं विडा उचललाय. मात्र हायकोर्टानं डान्स बारची बंदी झुगारली तेव्हाच सरकारनं हे उपाय का बरं केले नाहीत. डान्स बार विरोधातल्या खटल्यात आपली बाजू मांडण्यात सरकार नेमकं कुठे कमी पडलं. पुन्हा डान्स बार सुरू होण्याचे सामाजिक परिणाम काय होऊ शकतात आणि आता सरकारसमोर नेमके कोणते पर्याय आणि नेमके कोणते उपाय आहेत यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया पुन्हा छमछमचं संकट या खास कार्यक्रमात. पुन्हा छमछमचं संकट. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालाच्या संपूर्ण घडामोडींचा अहवाल तुमच्यासाठी आज दिवसभर जर तुम्ही काम करत असाल, तुम्हाला आज दिवसभरात नेमकं काय घडलं ते कळलं नसेल, विविध राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया कळल्या नसतील, त्यावर आधारित हा एक खास रिपोर्ट. राज्यात पुन्हा छमछम सुरू. सुप्रीम कोर्टानं डान्स बारवरील बंदी उठवली. सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका. 6 वर्षांपूर्वी गृहमंत्री RR पाटलांनी पुढाकार घेऊन राज्यातल्या डान्स बारवर बंदी आणली होती. मात्र कायद्याचा सखोल अभ्यास न करताच केवळ लोकप्रियतेसाठी घाई गडबडीत हा निर्णय घेण्यात आला आणि त्याची किंमत सरकारला केवळ 6 वर्षांनंतर चुकवावी लागली. सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत राज्य सरकारनं केलेल्या कायद्याच्या अभ्यासाची लखतरच काढली. 2005 मध्ये राज्य सरकारनं पोलीस कायद्यात बदल करून मुंबईसह राज्यभरातल्या डान्स बारवर बंदी घातली होती. यानुसार खाद्यगृह, परमिट रूम, बिअर बारमध्ये कोणत्याही प्रकारच्या नृत्याला बंदी घालण्यात आली. मात्र याच कायद्याच्या एका कलमानुसार 3 स्टार आणि त्यावरील दर्जाच्या हॉटेल्समध्ये डान्सला परवानगी होती. हीच विसंगती राज्य सरकारला भोवली आणि राज्यात छमछम सुरू झाली. जो बार्स हैं और बार डांसर्स वो चालू कर सकते हैं, उनको अनुमति वापस लेनी पड़ेगी लाइसेंस की, और अगर वो अर्जी करेंगे तो हमें उम्मीद है कि महाराष्ट्र सरकार इसका पालन करेगी. डान्स बार चालकांनी या निर्णयाचं स्वागत तर केलंच, पण डान्स बारमुळे तरुण मुलींचं वेश्या व्यवसायात होणारं शोषण थांबणार असल्याचा अजब दावाही केलाय. ये जो गरीब लड़कियां जिनको सरकार ने मजबूर कर दिया वेश्यावृत्ति करने के लिए, वो वापस से इज्जत की जिंदगी बताने के लिए बहुत उत्सुक थी, बहुत टाइम से वेट कर रही थी, लेकिन जब तक ये मौका नहीं आता, आज अगर सुप्रीम कोर्ट ने जो फैसला दिया है हम उनके बहुत 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 आभारी हैं. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे राज्य सरकारला चांगलाच दणका बसला. निर्णय आल्यानंतर आता नेहमीप्रमाणे तज्ज्ञांचा सल्ला आणि पर्यायांची चाचपणीची भाषा सरकारनं सुरू केली आहे. आज निर्णय आलाय, आता त्यामध्ये कोणत्या त्रुटी राहिल्या, काय झालंय या बाबतीत आमचे कायदेतज्ञ अभ्यास करतील. या बाबतीत दिल्लीतल्या सिनियर वकिलांचा सल्ला सुद्धा आम्ही घेऊ आणि पुढे काय करता येईल या बाबतीत त्यांचं मार्गदर्शन आल्यानंतर पुढचे निर्णय. मुळात हायकोर्टानं बंदी उठवल्यानंतर राज्य सरकारला शहाणपण सुचायला हवं होतं. जर सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची सरकारला एवढीच काळजी होती तर मग हायकोर्टाच्या निर्णयानंतर कायद्यात सुधारणा का केली नाही असा सवालही उपस्थित झालाय. दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. पुन्हा छमछमाचमचं संकट या कार्यक्रमात आज माझ्यासोबत आहेत विद्या चव्हाण. विद्या चव्हाण या आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा आज त्यांना बोलवायचं विशेष कारण म्हणजे विद्याताई या सामाजिक चळवळीतून महिलांचे प्रश्न मांडत आज त्यांनी हे स्थान मिळवले आणि त्याहीपेक्षा सुद्धा या संदर्भातले जे मोर्चे काढण्यात आलेले होते त्या मोर्चात त्या अग्रणी होत्या. आज या सामाजिक भावनेतूनच त्यांना आज आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. अर्थातच त्यांच्या पक्षाची भूमिका त्या संदर्भात त्या मांडणार आहेत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट समीर वैद्य, सुप्रीम कोर्टाचे
ॲडव्होकेट समीर वैद्य आपल्या समोर आहेत. ते यातली कायदेशीर बाजू आपल्या सोबत मांडणार आहेत. काही क्षणातच माझ्या सोबत डी शिवानंदन, निवृत्त पोलीस महासंचालक, हे सुद्धा उपलब्ध असणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या सोबत आत्ता आहेत मनजीत सिंग सेठी, अध्यक्ष डान्स बार असोसिएशन. मनजीत सिंग सेठी, अध्यक्ष डान्स बार असोसिएशन, मॅन ऑफ द डे असा त्यांचा उल्लेख आता केला जातोय. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही गगनात मावत नाही इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतोय. आज तेही आपल्या सोबत आहेत. आणि त्याहीपेक्षा सुद्धा डान्स बार मध्ये काम करणाऱ्या काही व्यक्ती काही क्षणातच या कार्यक्रमात आपल्या सोबत उपलब्ध असणार आहेत. त्या आत्ताच या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. माझ्या सोबत आहेत अनिल हुंकरे. अनिल हुंकरे हे स्वतः महिलांच्या वेशामध्ये डान्स बार मध्ये सहभागी होत होते. गेले 8 वर्ष त्यांचं आयुष्य कसं होतं, त्याहीपेक्षा सुद्धा 8 वर्षापूर्वी कसं होतं आणि आता पुढची 8 वर्ष ते कसं असणार आहे, या सगळ्यावर ते रोशनी टाकणार आहेत. सर्वप्रथम जाऊया विद्या चव्हाण यांच्याकडे. विद्या चव्हाण, मला आठवतं मोर्चा काढलेला होता, काय वाटतंय आज? नाही, हा निर्णय खरोखरच अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्वसामान्य महिला असतील, मुली असतील किंवा सर्वसामान्य, आता मी तुमच्या चॅनलवरती अनेक प्रतिक्रिया ऐकल्या, म्हणजे संबंध महाराष्ट्रातनं फक्त महिलांच्याच नाही तर अनेक पुरुषांच्या प्रतिक्रिया सुद्धा आहेत की अशा प्रकारे हा दुर्दैवी निर्णय आहे. आणि सुप्रीम कोर्टाने जो शासनाच्या विरोधात जाऊन जो निर्णय दिलेला आहे तो खरं पुन्हा त्याचा फेरविचार झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण हा निर्णय हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तिला कुठेतरी खतपाणी देणारा होता. आज तुम्हाला माहिती आहे की या बारमध्ये फक्त डान्सच चालत नव्हते तर अनेक गुन्हेगार सुद्धा या ठिकाणी आश्रय घेत होते आणि अनेक वाईट प्रकारचे व्यवसाय या ठिकाणी चालत होते. आणि इथे ज्या बार गर्ल्स आहेत त्या मुली ज्या होत्या त्या 12-13 वर्षापासून ते 16-17 वर्षाच्या, म्हणजे ज्या 18 वर्षाखालील मुली आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या, म्हणजे बांगलादेशातनं असतील किंवा इतर ठिकाणून असतील. आता जे मनजीत सिंग म्हणाले की गरीब बिचाऱ्या मुली त्या आता वेश्याव्यवसायात ढकलल्या गेल्या होत्या, तर अशा गरीब बिचाऱ्या मुलींना इथे पैशाचं आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने यांच्यावरती इथे नाच गाणं असं करून ह्या ठिकाणी हे वेश्याव्यवसाय या ठिकाणी अनेक ठिकाणी चालत होता आणि हे उघड झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो हा निकाल आहे हा अत्यंत धक्कादायक आणि महिला वर्गात एक संतप्त प्रतिक्रिया घेऊन आलेला आहे. बरोबर आहे. हा निकाल धक्कादायक आणि त्यापेक्षा संतप्त प्रतिक्रिया आता तरी शब्द वापरला. आपल्यासोबत डी शिवानंदन आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो आणि त्यांना विचारली त्यांची पहिली प्रतिक्रिया या निकालावर काय होती. माझा पहिले प्रतिक्रिया आहे, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे दोन्ही उच्च न्यायालय आहे दे वुड हॅव अप्लाइड देअर माइंड अँड दे वुड हॅव स्टडीड प्रोस अँड कॉन्स काय आहे ते सगळे स्टडी करूनच ते एक निर्णयमध्ये आले असेल असं समजून मी त्यांच्याशी सहमत आहे असं मी तुम्हाला मांडू इच्छितो. आणि ॲज अ पोलीस अधिकारी आणि रिटायर्ड पोलीस अधिकारी आणि मी ज्या जबाबदारीमध्ये होतो त्याच्या अनुभव असल्यामुळे मी हे सांगू इच्छितो की हे मॉरल पोलिसिंगमध्ये जितकं विषय येतो आहे लाईक प्रोहिबिशन, गॅम्बलिंग, प्रॉस्टिट्यूशन आणि हे दिस डान्सिंग आणि इतर मुला मुली रस्त्यावर बसतात आहे असं ते सगळे आहे. हे पोलिसांना सोपवल्यामुळे पोलिसांना डिस्क्रिशनरी पॉवर जास्तीत जास्त दिले आणि पोलिसांना कोर ड्युटीज आहे डिटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम आणि मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर आणि इतर सगळं आहे त्याच्यावरती त्यांच्या लक्ष जास्ती देऊ शकले नाही आहे. आणि हे बॅन आपण 2005 पासून आतापर्यंत केल्यानंतर हायकोर्टाची ऑर्डर असा आलेला आहे, काय लोकांनी आणलेलं आहे 9:30 पर्यंत मुलींना नोकरी करता येईल आणि त्यानंतर 11:30 पर्यंत लिकर वाढवू शकतो आणि इतकं डिस्टन्समध्ये 4 मुलगी गाणं म्हणू शकतात आणि ते गाणं म्हणताना थोडाफार ते डान्स पण करू शकता असं एवढं सगळं इतकं अंतर असावे असं सगळं वेरियस कंडिशन्स आल्यामुळे हे जो मॉरल पोलिसिंग आणि जे आपल्याला साधायचे आहे आपण साधू शकलो नाहीये. त्याशिवाय आपण पोलिसांना सांगितलेलं आहे तुम्हाला मी डिसमिस करणार आहे आणि हे चालू असल्यास तर होईल, हे होईल, ते होईल असं सांगितलं. त्यामुळे सगळ्या गाडी आणि पोलिसांना 9:30 तर मुलींच्या घरी पाठवणे, 10:30-11ला दारू बंद करणे, 1:30 वाजता बंद करणे हे सगळे व्यवसाय पोलिसांना दिल्यामुळे जास्तीत जास्त टाइम आणि डायरेक्शन आणि अटेन्शन हे असं मॉरल पोलिसिंगमध्ये केलेलं आहे.
आणि मला असं पण सांगायचं आहे, हे सगळे कमी केलं. फॉर एक्झाम्पल समन्स अँड वॉरंट्स बजावणे आणि कैदींना कोर्टामध्ये आणून परत घेऊन जाणे आणि हे मॉरल पोलिसिंग करणे, हे सगळे आपण पोलिसांना नाही दिले तर डेफिनेटली त्यांच्या जास्तीत जास्त संख्या वाढेल आणि कोर फंक्शन्स आहे प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम आणि डिटेक्शन ऑफ क्राईम आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स याच्यावरती जास्तीत जास्त तुम्हाला परिणाम मिळेल. आपण पाहिलं डी शिवानंदन यांनी फार वेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी सहमती दर्शवली, परंतु त्याहीपेक्षा सुद्धा नैतिक पोलिसता आणि त्याहीपेक्षा पोलिसचं आत्ताचं असलेलं कर्तव्य, पोलिसांची असलेली अपुरी संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेले अनेक कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, पोलिसांचं मूलभूत असलेलं काम ते म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हे घडण्यापासून रोखणे आणि घडल्यानंतर त्याचा तपास करणे. या कामात पोलीस कुठेतरी कमी पडत होते आणि या ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदींच्या अंमलबजावणीमधल्या काही त्रुटी, एक प्रकारच्या काही त्यातले त्रास त्यांनी आता आपल्याला सांगितले. मला ते मनजीत सिंग सेठी यांच्याकडे. मनजीत सिंह जी, आपकी पहली रिएक्शन तो सब चैनल पर हमारे यहाँ भी हमने दिखाई. झी 24 तास एक पाऊल पुढे.